अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलगा पाहिजे किंवा मग ज्या घरात मूल होत नाही म्हणजे पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती, तसेच UPSC MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, पती पत्नीमध्ये वादविवाद होतात, घरामध्ये सतत कुणीतरी आजारी आहे, तुमचं स्वतःचं घर होण्याची तुमची इच्छा आहे किंवा मग मुलीचं लग्न जमत नाही आहे किंवा मुलासाठी योग्य स्थळ येत नाही आहे, मुलगा शिकलेला आहे पण त्याला नोकरी लागत नाही आहे, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे म्हणावा तसा तो ग्रो होत नाही आहे. म्हणजेच काय तर 100% आयुष्यामध्ये जे काही सतत प्रॉब्लेम्स असतात, जी आयुष्याला लागलेली साडेसाती असती, ती साडेसाती दूर करण्याची वेळ आलेली आहे. महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे. या सेवेने तुमची साडेसाती कशी दूर होईल आणि इच्छा कशा पूर्ण होतील सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त असे नाही की ही सेवा तुम्ही करा. ही सेवा का करायची, ही सेवा केल्याने तुमचे दोष कसे दूर होतील आणि सेवेचे फळ तुम्हाला कसे मिळेल, संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर काही अडचण असेल, प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आई असे लिहायचे आहे. भक्त हो, प्रत्येकाची इच्छा असते आई होण्याची, आई पण उपभोगण्याची, आई पण अनुभवण्याची. पण अशातच काय होतं, बऱ्याचशा जणांना पितृदोष लागतो, बऱ्याचशा जणांना पूर्व प्रारब्धामुळे एक मुलगी होते, मग आपल्याला विचार येतो आता दुसऱ्या वेळी मुलगा होईल. तर आजही खूप जणांच्या घरात 2-3 मुली आहेत आणि काही घरामध्ये तर आजवर मूल जन्माला आलेलं नाही, म्हणजेच पाळणा हललेला नाही. तर अशा महिला खरंच खूप दुःखी असतात. समाजामध्ये सुद्धा त्यांना मानपान मिळत नाही किंवा मग घरामध्ये सुद्धा बोललं जातं की हिला अजून बाळ झालं नाही. आजही असे काही लोक आहेत, म्हणजेच बघा पूर्वीचे लोक सुनांना त्रास द्यायचे, बाळ नाही झालं तर दुसरं मुलाचं लग्न करायचे. आजही काही लोक असे आहेत, पण खूप सुधारणासुद्धा झालेल्या आहेत. आजही काही लोक समजदार आहेत, असा विचार करत नाहीत आणि तुमच्यामध्ये कोणी असं असेल तर असा विचार करू नये. त्या स्त्रीचा यामध्ये काही दोष नाही आहे. हा तर तुमच्या कुळाला लागलेला दोष आहे आणि तुमचा तुम्ही कुलधर्म कुळाचार केला तर तुमच्या कुळाचा दोष निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच संतानप्राप्ती होईल. तुमच्या घरामध्ये मुलगा मुलगी असे दोनही म्हणजेच लक्ष्मीनारायणाचा जन्म होईल. तर भक्त हो, आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात आणि या अडचणी सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी समर्थ माऊली, ज्यांना मी नेहमीच म्हणत असते माझी स्वामी आई. तर माझ्या स्वामी आईवर खूप खूप विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त, आणि तुमचासुद्धा असाच असावा. कारण ज्या दिवशी तुम्ही माझ्या माऊलींवरती पूर्ण विश्वास ठेवाल, पूर्ण श्रद्धेने माऊलींची सेवा कराल, त्या दिवशी तुम्हाला मागण्याची काहीच गरज नाही. मी स्वतःसुद्धा तुमच्यासारखीच होते. एक वेळी सेवा करायचे, दुसऱ्या क्षणी मनात विचार यायचा की असतील का स्वामी, लोकांना अनुभव येतात, आपल्याला येईल का. हो भक्त हो, हे सर्वांच्या बाबतीत होतं. मी समजू शकते तुमची मनस्थिती. कारण काय होतं ना की आपल्याला एखादा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण थोडंसं मनामध्ये शंका घेतो किंवा त्या आपोआप येतात. पण ह्या कधी येतात, ज्या दिवशी तुम्ही स्वामींच्या सेवेत योग्य पद्धतीने चालला आहात, त्यावेळी स्वामीच तुमच्या मनामध्ये या शंका आणतात आणि ते परीक्षा पाहत असतात की हा भक्त मागे हटतोय की काय. पण अजिबात मागे हटायचं नाही. तुम्ही असे समजा की माऊली परीक्षा घेत आहेत आणि मी या परीक्षेमध्ये पास होईल. तर भक्त हो, आता आपण सेवा जाणून घेऊ. तुम्हाला तर खूप जण काय होतात ना, नाराज असतात. त्यासाठी कधीतरी असं वाटतं की तुम्हाला 1-2-4 ओळी थोडंसं तुमचं मोटिवेशनसुद्धा झालं पाहिजे, म्हणजेच आपली मानसिकता थोडी सुधारली पाहिजे. म्हणून थोडंसं आता तुम्हाला सेवा जाणून घ्यायची आहे. महाराजांचा फोटो मूर्ती तुमच्या घरामध्ये आहे, बऱ्याच जणांकडे नाही आहे. काही जण आपले महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा म्हणजे दुसऱ्या राज्यातूनसुद्धा व्हिडिओ पाहिले जातात आणि त्यांच्याकडे महाराजांचं
फोटो मूर्ती नाही आहे, तर ते सुद्धा प्रश्न होते की आम्ही महाराजांचा फोटो मूर्ती ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये गावी येऊ त्यावेळी नक्की आणू. तोपर्यंत कुठली सेवा करावी, तर तुम्ही तोपर्यंत महाराजांचं नामस्मरण करा. भले तुमच्याकडे जपमाळ नाही आहे, पण तुम्ही देवांसमोर बसून महाराजांचा डोळे झाकायचे, महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर महाराजांची मूर्ती आणायची आणि शांततेत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही 10 मिनिटे जप करा. बरोबर मोजून 10 मिनिटे सकाळी, 10 मिनिटे संध्याकाळी केला ना तरीसुद्धा महाराज लवकर तुमच्यापर्यंत मूर्ती पोहोच करतील, फोटो पोहोच करतील किंवा ते आपोआप तुमच्याकडे येतील. फक्त सेवा करायची चालू ठेवा. आता त्यानंतर आपल्याला आरती, संकल्पयुक्त आरतीची सेवा पाहायची आहे. तर आता ही सेवा 2 ठिकाणी करायची आहे. आधी आपण प्रभावी 100% लवकरात लवकर अनुभव येईल अशी सेवा पाहू आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जी सेवा आहे त्याने सुद्धा लवकर अनुभव येईल किंवा इच्छा पूर्ण होईल, पण थोडासा उशीर लागतो, पण सेवा ही आपल्याला बरोबर करायचीच आहे आणि 108 दिवसामध्येच करायची आहे. आता मासिक धर्म आला तर ते 5 दिवस सोडून द्यायचे आणि तुमच्या घरामध्ये काल निर्णय असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, तुम्हाला गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. आता जर तुम्ही हा व्हिडिओ खूप उशिरा पाहिला, म्हणजेच अजून 4-8 दिवसांनी, तर तुम्ही ज्या दिवशी पाहताय ना त्यानंतर येणाऱ्या गुरुवारपासून तुम्हाला सेवेचा संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा, मंदिरात की घरी, तर तुम्हाला मंदिरात सेवा करायची आहे, पण संकल्प हे घरीच करायचा आहे. तर खूप थोडक्यात सांगते, बऱ्याच जणांना संकल्प कसा करायचा हे माहीत नसतं आणि मग बिचारे कमेंट करतात आणि प्रत्येकाला मी सविस्तर सांगण्यापेक्षा अगदी थोडक्यात सांगते. देवपूजा वगैरे झाली, आता गुरुवारपासून तुम्ही सुरू करणार आहात, तर एक ताम्हण घ्यायचं, एका ग्लासात पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचा घ्या. तुमच्याजवळ मोजून एका वाटीत 108 अखंड तांदूळ घ्या आणि 1 पिवळं फूल घ्या. आता पिवळं फूल नसेल तर मग तुम्ही पांढरं फूल घेतलं तरी चालेल. तुमचा उजवा हात ताम्हणामध्ये ठेवायचा, म्हणजे जरा वरती, तुम्ही समजून घ्या. त्यामध्ये सर्वप्रथम 3 चमचे पाणी घ्या, त्यामध्ये 108 अखंड तांदूळ घ्या आणि 1 फूल घ्या. डावा हात उजव्या हाताच्या खाली लावा आणि महाराजांना तुमचं नाव सांगा. त्याचबरोबर म्हणजे पूर्ण नाव सांगा. त्यानंतर तुमचं गोत्र सांगा, माहीत नसेल तर काश्यप गोत्र असे सांगा आणि श्री स्वामी समर्थ माऊली, मी तुमचा सेवेकरी आहे आणि तुम्हीच मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. तर माझ्या जीवनामध्ये अशी अडचण आहे. मग तुमची जी अडचण आहे ती सांगायची आहे. मुलगा पाहिजे किंवा तुम्हाला बाळ पाहिजे किंवा मग घरात आजारी आहे, तुम्ही UPSC MPSCचा अभ्यास करत आहात आणि UPSC MPSC अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी त्यांची आई, बहीण, पत्नी ही सेवा करू शकतात. तर तुम्ही ज्यांच्यासाठी ही सेवा करत आहात त्यांचंसुद्धा नाव सांगू शकतात. ही सेवा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी करू शकता, भावासाठी करू शकता, आईवडिलांसाठी करू शकता, पतीसाठी करू शकता, मुलांसाठी करू शकता, कोणीही कोणासाठी करू शकतात. फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि कोणत्या व्यक्तीसाठी करत आहात, स्वतःसाठी करत आहात तर स्वतःसाठी सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे. महाराज, माझी अशी अशी इच्छा आहे, मी 108 दिवसांची आरती स्वामींच्या केंद्रात येऊन करते किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये करते असे बोला आणि हा संकल्प करताना एक गोष्ट आवर्जून सांगा की महाराज दररोज सातत्याने आरती करण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही करवून घ्या, पण काहीही अडचण कधीही येऊ शकते, अचानक आजारी पडू शकतात, अचानक गावी जाऊन जर मुक्कामी राहावं लागलं तर मग काय, मग 1-2 दिवस जरी माझ्याकडून गॅप झाला तरी समजून घ्या, मी त्यापुढे कंटिन्यू आरती करण्याचा प्रयत्न करेल. आता बघा, 108 दिवस म्हटलं की आपण दररोज आरती करण्याचा प्रयत्न करू, पण आपल्या या सेवेमध्ये 100% विघ्न येतं. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, म्हणून आपल्याला संकल्प करताना महाराजांना सविस्तर सांगायचं आहे.
1-2 दिवस काही अडचण आली, 2-4 दिवस, तरी तुम्ही समजून घ्या त्यापुढे मी तुमच्या आरत्या 108 दिवसांच्या पूर्ण करणार. आता महिलांसाठी मासिक धर्म आला, 5 दिवस आरतीला गॅप राहणार, त्यापुढे मग तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्यासाठी कालनिर्णयवरती तुम्हाला ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी पहिली आरती, दुसरी आरती या पद्धतीने तुम्ही लिहून ठेवा. मी स्वतः असं केलेलं आहे म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते. तर हे झालं, तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला आरती संकल्पयुक्त करायची आहे महाराजांच्या मंदिरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी. आता तुम्ही काय कराल, 2 वेळी होते आरती. बरेचशा जणांच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल तर तुम्ही 2 टायमाच्या करतात. एका दिवसातील एकच आरती आपल्याला इथे धरायची आहे आणि जरी तुम्ही दोन्ही वेळी जात असाल तर एकच वेळची आरती धरा. आता ज्यांना केंद्र नाही आहे आणि स्वामींचं मंदिर नाही आहे, दत्त मंदिर नाही आहे, स्वामींचा मठ केंद्र नाही आहे, त्यांनी काय करायचं, आपल्या घरामध्ये दररोज 108 दिवस आरती करायची. आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये सुद्धा काही अडचण आली तर सोडून द्यायचं का? फक्त मासिक धर्मात 5 दिवस करायची नाही. जर अचानक आजारी वगैरे पडलात, गावी जावं लागलं तर तेवढेच दिवस. पण काय होतं, तुम्हाला सूट दिली ना, फक्त मंदिराबद्दल सूट आहे, घरामध्ये नाही. घरी काय होतं, आपण काय करतो की नाही आज कंटाळाच आलाय, आज पूजाच नाही केली, आज हेच झालं तेच झालं, हे जमत नाही. नियमांचं पालन करून महाराजांची सेवा केली ना तर मी तुम्हाला सांगते महाराज कोणाला निराश करत नाहीत. पण आपल्या स्वतःमध्ये सुद्धा सेवेचं तेवढं सातत्य असायला पाहिजे, महाराजांची तेवढी आवड असायला पाहिजे, किंवा नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांची सेवाच करणार. तर भक्त हो, तुम्हाला घरीसुद्धा दुसऱ्या टप्प्यात अशी आरती करायची आहे. आता संकल्प कसा करायचा मी आधी सांगितलं, तसाच तुम्ही घरच्या सेवेसाठी सुद्धा संकल्प करा आणि कोणत्याही गुरुवारपासून घरी किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये आरती करण्यास सुरुवात करा. 108 दिवसांची आरती केल्यानंतर तुमचा प्रश्न अजिबात राहणार नाही. 108 दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आरती या शब्दाचा अर्थ काय आहे? आर्त भावनेने केलेली भगवंताची सेवा. बघा, यामध्येच आरतीचा अर्थ आहे. मग किती आर्तता आहे या सेवेमध्ये. आणि आपण जर दररोज घरून 8ला आरती आहे बघा सकाळी, मग खूप लवकर मुलांचं आवरायचं आहे, आपण फास्ट आवरणार आणि आरतीला जाणार. त्यावेळी विचार मनात काय असतो, तिथे तयारी झाली असेल, आरती सुरू झाली असेल का, मला उशीर होतो का? अजून एक सांगते, मी स्वतः ही आरत्या केलेल्या आहेत आधी 108 दिवसांच्या, पण त्यावेळी मला खूप अडचणी आल्या म्हणून मग मी त्या पूर्ण केल्या. पुन्हा मी आज तुम्हाला जशी माहिती दिली तशाच मी थोडेफार मध्ये गॅप्स आले किंवा काही अडचण आली तर महाराज समजून घ्या हे बोलून पुन्हाच्या आरत्या केल्या. त्यासुद्धा माझ्या खूप छान झाल्या, मला खूप छान अनुभव देखील आले. मी स्वतःसुद्धा पाहते तिथे खूप जण असा संकल्प करून आरतीला येतात, पण ते काय करतात, आरती सुरू झाली ना की 2-3 मिनिटांनी लेट येतात. आपल्याला तीसुद्धा आरती आपल्या ह्या 108 आरतीत धरायची नाही. तुम्ही थोडंसं 2 मिनिटे आधी जा, कदाचित एखाद दिवशी उशीर होईल, महाराजांच्या दरबारामध्ये तुमचा पाय पडला, त्या क्षणी आरती सुरू झाली तर ती आरती तुम्हाला धरता येईल. पण तुम्ही बाहेर आवारामध्ये आहात, आतमध्ये आरती सुरू आहे, ती धरायची अजिबात नाही. तर आता पुढील प्रश्न, आरती केल्याने प्रश्न का सुटतील? तर महाराजांच्या मठात केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये साक्षात ब्रह्मांड नायक आपले गुरु तिथे स्थानबद्ध असतात आणि खूप जणांना खूप छान छान चमत्कार अनुभव आलेले देखील आहेत. मग आरतीच्या वेळी महाराज कुठेही फिरत नसताना मंदिरात असतात. आरती व्यतिरिक्त महाराज प्रत्येक भक्ताच्या घरी असतात किंवा इतर भक्तांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सोडवण्यामध्ये इकडे तिकडे फिरत असतात किंवा या ब्रह्मांडामध्ये कुठेही ते संचार करत असतात. पण आरतीच्या वेळी देव हा त्या देवळात असतो, म्हणजेच मंदिरात, मठात, केंद्रात असतात महाराज. म्हणून आरतीला गेल्यामुळे काय होतं की आपल्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत, आरतीच्या वेळी आपल्या डोक्यावरती एक चक्र फिरत असतं आणि त्या चक्रामध्ये महाराज जाणून घेत असतात की याच्या डोक्यामध्ये काय आहे. मग त्यावेळी तुम्ही तुमच्या इच्छा मनामध्ये आणू शकता, डोक्यात विचार आणू शकता. आरती चालू असताना महाराजांना तुम्ही मनातल्या मनात विनंती करू शकता,
पण नको ते विचार मनात आणायचे नाहीत किंवा इकडे तिकडे पाहायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. आपण कुठे आलो आहोत? महाराजांना भेटायला, आरतीसाठी. तर फक्त महाराजांकडे पहा. शक्यतो महाराजांचा मोठा फोटो असतो ना, तर चरणांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मी स्वतः तसं करते आणि खूप छान अनुभव येतात. आणि चरणांकडे पाहून पुन्हा महाराजांकडे, मग चेहऱ्याकडे पहा. महाराजांना इच्छा सांगा, आरतीमध्ये रममान व्हा. खूप सुंदर तुम्हाला अनुभव येईल. आणि अजून एक, आरती चालू असताना त्या आवारामध्ये पूर्ण गोलचक्र फिरत असतं. महाराजांना काय म्हटलं जातं? ब्रह्मांड नायक. तर पूर्ण ब्रह्मांड आपल्यावरती फिरत आहे असं त्या ठिकाणी होत असतं. महाराजांना सर्व भक्तांचे प्रश्न कळत असतात. म्हणून तर आरतीला आवर्जून जावं. आरतीला गेल्यावरती महाराज प्रश्न मार्गी लावतात. मी थोडक्यात सांगते माझ्या मैत्रिणीचा अनुभव. म्हणजेच हल्ली आमची ओळख झाली आहे, 1 वर्ष झालं केंद्रामध्ये. तर मैत्रीण सहज बोलली होती की मिस्टरांचं ट्रान्सफर होणार आहे आणि ते आत्तासुद्धा बाहेरगावचेच आहेत आणि आम्ही जिथे राहतो ना तिथेच आमची ओळख झाली दोघींची, ते पण केंद्रामध्ये. तर त्या बोलल्या की मला संकल्पयुक्त महाराजांच्या 108 आरत्या करायच्या आहेत, तर कशा कराव्या तुम्हाला माहीत आहे का? तर मी त्यांना हो म्हटलं आणि सांगितली माहिती सर्व. त्यांनी 108 आरत्या पूर्ण केल्या. माझ्याकडून तरी बऱ्याचदा काय झालं, काहीतरी अडचणी आल्या म्हणून 1-2 दिवस कंटिन्यू मला जाणं झालं नाही. पण त्या माझ्या मैत्रिणीने कुठलाही विचार न करता 108 आरत्या कंप्लीट केल्या. फक्त त्यांच्या आता 15-16 आरत्या राहिलेल्या आहेत. तर त्यांना सूतक पडलेलं असल्यामुळे त्या करू शकत नाहीत आणि त्यांच्या मिस्टरांचं ट्रान्सफर होणार होतं आणि त्यांनी जिथे राहतोय तिथे त्यांनी जागा घेतली होती घर बांधण्यासाठी. तर मग त्यांना टेन्शन यायचं की मला आता इथे घराचं काम सुरू करायचं आहे, ट्रान्सफर झालं तर माझं घराचं स्वप्न राहून जाईल. तर महाराज आता काय करू? मी त्यांना जसं सांगितलं तसं त्यांनी केलं. तर त्यांचं ट्रान्सफर न होता त्यांच्या मिस्टरांचं आहे त्याच ठिकाणी प्रमोशन झालं आणि त्यांनी त्यांचं घराचं कामसुद्धा आत्ता दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती सुरू केलेलं आहे. तर भक्त हो, घर घेण्याची इच्छासाठी सुद्धा त्यांनी 108 आरतीचा संकल्प केला होता. त्यावेळी त्यांना खूप जास्त माहिती नसल्यामुळे खूप सेवा जास्त करावी लागली. आत्ता मी त्यांना अगदी सहज सेवा सांगितली, त्यांनी केली आणि त्यांचं सुंदर असं घराचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. नक्कीच मी तुम्हाला पुढे ज्यांचं घर होण्याची इच्छा आहे किंवा या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. त्यानुसार तुम्हाला सेवा दिल्या जातील. भक्त हो, सर्वात महत्त्वाचं, या सेवेमध्ये येणं जेवढं सोपं आहे ना त्यापेक्षाही अवघड आहे इथे टिकून राहणं. महाराजांची ज्यांच्यावरती अश्रद्धा असते आणि ज्यांना भक्त म्हणून निवडतात, महाराज त्यांना दरबारी बोलवतात. पण इथे आल्यावरती क्षणोक्षणी तुमची परीक्षा घेतली जाते. पण तुम्ही प्रत्येकजणच त्या परीक्षेमध्ये पास होतो असं नाही. खूप जण सेवा सोडून देतात, काही उपयोग नाही बोलतात स्वामींची सेवा करून. पण तुम्हाला हे कळत नाही आहे की महाराज इथे परीक्षा घेतात, अनुभव येत नाहीत. म्हणजे तुमचं कर्म पहा किंवा तुमचं पूर्व प्रारब्ध पहा, तुम्हाला लागलेला पितृदोष पहा आणि मग महाराजांना नावे ठेवा. आपल्याला असं अजिबात काही करायचं नाही. तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त पूर्ण श्रद्धेने मनापासून महाराजांची सेवा करा. आणि आज जी सेवा दिलेली आहे ही सेवा 108 दिवसांची मी स्वतःसुद्धा माझ्या एका इच्छेसाठी केली होती. ती माझी इच्छा 51 आरती झाल्या की लगेच पूर्ण झालेली आहे. तर भक्त हो, माझे खूप सगळे अनुभव आहेत आणि खूप जणांच्या कमेंट येतात की ताई तुमचे अनुभव शेअर करा. नक्कीच कधीतरी अनुभवसुद्धा शेअर करेल. तर भक्त हो, आत्ता सध्या तुमच्या प्रश्नानुसार तुम्हाला इथे स्वामींच्या सेवा दिल्या जात आहेत आणि तुम्ही तो करण्याचा प्रयत्न करा. आजची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे भक्तांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामी महाराजांचे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि स्वामी आईची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ माऊली.